हाय फ्रेंड्स, स्वाती KP व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपल्या डेली 25 चालू घडामोडीच्या प्रश्नांचा डेली डोस आपण पाहतोय आणि त्यातला आजचा आपले 25 प्रश्न आपण पाहणार आहोत. तर सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, विश्व बॉक्सिंग चषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय कोण आहे? तर विश्व बॉक्सिंग चषक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय आहे हितेश गुलिया. पुढचा प्रश्न पहा, तिसरी बिमस्टेक कृषी मंत्रीस्तरीय बैठक कुठे पार पडली? तर नेपाळमध्ये पार पडलेली आहे. नेपाळ या देशामध्ये काठमांडू या ठिकाणी. तर काठमांडू ही नेपाळची राजधानी आहे. पुढचा प्रश्न पहा, कोणत्या विमानतळाला भारत आणि दक्षिण आशियाई सर्वोत्तम म्हणजे कोणतं विमानतळ आहे जे भारत आणि दक्षिण आशियामधील सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे? तर दिल्लीचं आपलं इंदिरा गांधी इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे ते आशियातलं आणि भारतातलं सर्वोत्तम विमानतळ घोषित करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पहा, देशातील पहिल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर देशातल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट म्हणजेच वेव्ज या परिषदेचं आयोजन जे आहे ते मुंबईमध्ये करण्यात आलेलं होतं. पहिलीच ही वेव्जची परिषद जी पार पडलेली आहे 2025मध्ये. ठीक आहे. जागतिक लसीकरण सप्ताह 2025 केव्हा साजरा करण्यात आला? तर 24 ते 30 एप्रिल दरम्यान जागतिक लसीकरण सप्ताह साजरा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पहा, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला आहे? तर कुमार मंगलम बिर्ला यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पहा, भारतातील 107व्या क्रमांकाचं राष्ट्रीय उद्यान म्हणून कोणतं उद्यान जाहीर झालेलं आहे? तर सिमलीपाल हे जे उद्यान आहे ते 107व्या क्रमांकाचं भारतातील राष्ट्रीय उद्यान आहे. पुढचा प्रश्न पहा, दुसरी आशियाई योगासन क्रीडा स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली? तर दुसरी ही जी आशियाई योगासन क्रीडा स्पर्धा आहे ती आपल्या भारताने जिंकलेली आहे 87 पदकांसह. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा, पाकिस्तानच्या किती यूट्यूब चॅनल्सवरती केंद्र सरकारने बंदी घातलेली आहे? तर एकूण 16 यूट्यूब चॅनल्सवरती आपल्या पाकिस्तानच्या यूट्यूब चॅनल्सवरती केंद्र सरकारनं बंदी घातलेली आहे. कधी? तर आता मे 2025मध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा, RBIचे डेप्युटी गव्हर्नर कोण आहेत? तर पूनम गुप्ता या आहेत RBIच्या डेप्युटी गव्हर्नर. पुढचा प्रश्न पहा, ऑस्कर पुरस्कार 2025मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरलेला आहे? तर अनोरा हा जो चित्रपट आहे तो सर्वोत्कृष्ट ठरलेला आहे ऑस्कर 2025मध्ये. रायझिंग स्टार म्हणजे उभरता जो AI मध्ये पुरस्कार आहे रायझिंग स्टार AI पुरस्कार तो कोणाला देण्यात आला आहे? डॉक्टर अमेय पांगारकर यांना. नेक्स्ट आहे, टाईम मासिकाने वुमन ऑफ द इयर 2025साठी निवड केलेली भारतीय महिला कोण आहे? तर पूर्णिमा देवी बर्मन या आहेत वुमन ऑफ द इयर 2025 टाईम मासिकानं यांना निवडलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, राज्य जिथे राष्ट्रपती लागवड फेब्रुवारीमध्ये चालू केलेली आहे, राष्ट्रपती राजवट लागू आहे. तर मणिपूर राज्यामध्ये येथील जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्यावरती महाभियोग मणिपूरचे जे मुख्यमंत्री होते त्यांनी त्यांच्यावरती अविश्वास ठराव मांडण्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिलेला होता. त्यामुळेच इथे राष्ट्रपती राजवट जी आहे ती लागू करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पहा, आसाम राज्याची दुसरी राजधानी कोणती आहे? तर आसामची पहिली राजधानी आहे दिसपूर आणि दुसरी आहे दिब्रुगड. दिब्रुगड ही आसामची दुसरी राजधानी असणार आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न पहा, भारतीय वंशाच्या अमेरिकन गायिका चंद्रिका टंडन यांना त्यांच्या त्रिवेणी अल्बमसाठी कोणता पुरस्कार मिळाला आहे? तर भारतीय वंशाच्या अमेरिकन गायिका आहेत चंद्रिका टंडन यांना त्यांच्या त्रिवेणी अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण, जागतिक ध्यान दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येणार आहे? तर जागतिक योग दिवस आपल्या सर्वांना माहिती आहे 21 जूनला असतो आणि आता 21 डिसेंबर हा दिवस जागतिक ध्यान दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न पहा, शहरी निवडणुकांसाठी ई-वोटिंग प्रणाली स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर शहरी निवडणुकांसाठी ई-वोटिंग प्रणाली स्वीकारणारं देशातलं पहिलं राज्य आहे बिहार.
पुढचा प्रश्न पहा, शुद्ध देशी गोवंश आणि संवर्धन दिन म्हणून कोणता दिन साजरा करण्यात येणार आहे? तर शुद्ध देशी गोवंश आणि संवर्धन दिन म्हणून 2025 पासून 22 जुलै हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न पहा, लोकपाल दिन म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो? तर 16 जानेवारी हा जो दिवस आहे तो लोकपाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न पहा, 6वी बिमस्टेक परिषद कुठे पार पडली? तर 6वी बिमस्टेक ही जी परिषद आहे थायलंडमध्ये पार पडलेली आहे 2025ची. आणि थीम काय होती या वर्षीची? तर समृद्ध, लवचिक आणि खुले बिमस्टेक. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा, क्रिस्टन कंपास अवॉर्ड कोणाला मिळाला आहे? तर क्रिस्टन कंपास अवॉर्ड हा जो आहे तो भूगोलातील नोबेल समजला जाणारा पुरस्कार आहे आणि हा डॉक्टर SP यादव यांना दिलेला किंवा जाहीर झालेला आहे. पुढचा प्रश्न पहा, भारताने कोणत्या दिवशी ऑपरेशन सिंदूर राबवले? तर पहलगाम हल्ल्याच्या 22 एप्रिलला पहलगाम हल्ला झाला होता आणि त्याच्यानंतर 7 मे या दिवशी आपल्या भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात अभिजात भाषा सप्ताह म्हणून कोणत्या कालावधीमध्ये साजरा करण्यात येतो? तर महाराष्ट्रामध्ये अभिजात भाषा सप्ताह हा 3 ते 9 ऑक्टोबर या कालावधीमध्ये साजरा करण्यात येतो. तर 3 ते 9 ऑक्टोबर या दरम्यान का बरं? कारण की 3 ऑक्टोबर 2024ला आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि त्यामुळेच या कालावधीमध्ये हा सप्ताह साजरा केला जातो. आणि आजच्या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न पहा, 23व्या विधी आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर 23व्या विधी आयोगाचे अध्यक्ष आहेत दिनेश माहेश्वरी. ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटत आहेत? ही सिरीज कंटिन्यू ठेवायची किंवा नाही याबद्दल नक्की तुमचं मत मला कळवा कमेंटमध्ये. ठीक आहे. भेटूयात आपण पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.